Ram Krishna Hari Hari Ram Krishna Hari Hari Krishna Hari Hare Hare
काळ सारावा चिंतने एकांत वाचे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या आहार व्यवहार विप्र आहार विहार इंद्रियाचे सार देवायंद्रियाचे द्वार रसा विभाचर निद्रा बहुभाषण महाधन महाधन जोडी देवाचे चरण जोडे देवाचे चरण भावया जतन उपाय लाभा उपाय लाभाये भावया दत्त उपाय लाभाये युक्त आहार रे हार बहुवाचन बहुवाचन समर्पिते देवा घ्यावा होईल बघा तो म्हणे आनंद
कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमार कुमारी कुमार हर एकांतवासी गंगा स्नाने स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाचा पूजने देवाचा पूजने देवाचा
निद्रा बहुमाशन निद्रा
हरे भगवान के गणेश्वर महाराज के महाराज के महाराज के महाराज हर 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 महादेव काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेमे इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन उपाय हे नावाच युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण देह समर्पिते देवा बार काहीच न घ्यावा होईल गवा तुका मने आनंद युक्त आहार विहार नेमेंद्रियाची सार नसावी वासर निद्रा बहुभाषण विठ्ठल गंगा विशुद्धं निधपाद परशं सर्वेष्ठितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखयस्य वेदांत शास्त्रार्थ नित्य नवमानिकग्रीं ब्रह्मस्वरूपं महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मणीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भज पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन सुधरे चरण सुंदरिया सुधरे चरण साधनिया दान प्रपदान कसे तवे कर दान प्रपदान कसे तवे कर नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अध्यत्र जननी देवाची काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा युक्त आहार विहार नेमेंद्रियाची सार नसावी वासर निद्रा बहुभाषण प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे पवित्र असणाऱ्या या पावन समय
कीर्तन रूपी वाक्पुष्प सेवेकरता निवडलेला अभंग. जगत उद्धारार्थ वारकरी संप्रदायाचे नेतृत्व, वारकरी संप्रदायाचे कर्तृत्व, वारकरी संप्रदायाचे मला वाटतं दातृत्व, वारकरी संप्रदायाचा गाथा, वारकरी संप्रदायाचा महत्ता, वारकरी संप्रदायाचे तत्व, वारकरी संप्रदायाचं महत्व, वारकरी संप्रदायाचं असणार अस्तित्व, जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा. परमार्थाच्या ठिकाणी साधकाला साधना फार महत्वाची. नीट ऐका बरं का. परमार्थामध्ये साध्य प्राप्त करण्याकरता साधकाला साधना फार महत्वाची. मग त्या साधनेची असणारी विशेष क्रिया वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल नैमित्य सर्वांना ज्ञात आहे. या गावचं असणारे भूमिपुत्र किंबहुना तारुण्यात परमार्थाची आस असावी. मला वाटतं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. स्वतःच्या जीवनातलं काहीतरी देणं आपण परमार्थाच्या ठिकाणी लागतो हा विचार फार तारुण्यात बिंबला. हे जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. मी तर याहीपेक्षा खाली येऊन बोलेल. कालही नर्मदा परिक्रमेचं कीर्तन केले ब्राह्मणवाड्याला. याहीपेक्षा खाली येऊन बोलेल भाऊ की परमार्थ करत असताना माझ्यापेक्षा ते बनवण्यात भाऊ भाग्यवान असेल की त्याला या तारुण्यात असणाऱ्या परिक्रमा घडली. आणि दुसरं तुमचं भाग्य आहे की त्यांच्या परिक्रमेतून त्यांच्या परिश्रमातून तुम्हाला ते पुण्य प्राप्त होते. विठाला बऱ्याच दिवसापूर्वी संकल्प मांडला होता माझ्याकडे. विषय पण झाला होता की मी जाणार आहे. म्हटलं काय हरकत नाही, कारण तारुण्यातला परमार्थ शोभून दिसतो आणि म्हातारपणातलं बोलणं बडबड वाटते. वाक्य कळलं तर फार बरं होईल. तारुण्यातला परमार्थ हा शोभूनच दिसतो मला. आता एवढ्या वेळ जे तुम्ही वातावरण केलं ना, हे तारुण्यातली शोभा आहे. ही तारुण्यातली शोभा आहे. आणि हा परमार्थाचा आनंद तारुण्यातच शोभून दिसतो. जब हे सकाळ इतका योग सुंदर जुळून आलाय. कधी कधी 7 दिवस सप्त्यात वातावरण होत नाही, ते वातावरण दिवस आणावं लागतं. आधी अर्धा तासामध्ये या गड्यांनी सगळं वातावरण चेंज करून टाकलं. स्वर अलंकार, स्वर सम्राट आणि दोन्ही संगीत शिक्षक आहे मला. इतक्या ताकदीचं नेतृत्व स्वर अलंकार परमश्रद्धेय आदरणीय आमचे प्रवीणजी महाराज पांडे असतील. स्वर अलंकार भजन सम्राट आवाजाचा बेताब म्हटलं तरी काय हरकत नाही. आदरणीय सोमनाथजी महाराज सस्पिंड असतील. उपस्थित आमचे नांदचे भजनी मंडळ, लिंगेश्वर संस्थेचे सर्व युवा कीर्तनकार, सर्वांचं असणार आमचं एक किंबहुना आम्हा सगळ्यांकरता असणारे प्रेमाचा हक्काचं स्थान आदरणीय आमचे सचिनजी महाराज असतील, आमचे जयहरी बाबा, आमचे चौकदार, हे सर्व आमचे गुणीजन लेकर. आणि त्याच पद्धतीने साऊंड सिस्टम लाईव्हच्या माध्यमातून चालू. सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे. 1 तास आहे आणि 1 तासात जेवढं जमेल तेवढं मला नर्मदे मातेचं विशेष महत्व सांगायचं. विठ्ठल तसं तर गंगेच्या ठिकाणी विशेष पावित्र्य सांगितलेलं आहे. ऐका बघ, एक मला विषय मांडायचा आहे. गंगेचा ज्ञानोबरांनी स्वभाव सांगितलाय का. फेडित पाप ताप पोकित तिरचे पादक समुद्रा जाय आप जैसे गंगेचे. समुद्राच्या ठिकाणी जात असताना गंगा स्वतःच्या तटाच्या भोवती असणाऱ्या सर्व पादक या शब्दाचा वृक्ष होतो. या सर्वांना पोसत जाते. तरी सुद्धा तिला अडथळा आला तरी ती गंगा सागर संगमी इथपर्यंत प्रवाहित राहते. मग गंगा पवित्र मानलेली, गंगेचंही पावित्र्य तितकंच आहे. मला वाटतं त्याच्यात ना उपमा वेगळा जरी असला तर उपमेय भाग एकच आहे. याची एक विशिष्ट स्थिती मला मांडायची. गंगेची उत्पत्ती कशी झाली आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. नाभी कमलाच्या दृष्टिकोनातून असणार, भगवान शंकराच्या क्रियेनं असणार ते झाले. पण ज्यावेळी भगवान शंकरानं तांडव नृत्य केलं, स्वेद नाम घाम, आणि त्या घामातून असणारी नर्मदे मातेची असणारी उत्पत्ती झाली. म्हणून तर नर्मदा मातेच्या तटाने परिश्रम आहे आणि त्या परिश्रमातून परिक्रमा आहे. विठाला वाटतं तेवढं सोपं नाही परिक्रमा. मी कायम सांगतो असतो, ज्याला खरं जीवनात परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल त्याने जीवनात एकदा परिक्रमा करून बघायची. मग कळतं आपले परिश्रम कुठपर्यंत येते.
थोडं वाटतं तेवढं सोपं आहे. कोण दिवस येईल कैसा, तरी सुद्धा देहाचा भरवसा नसतानाही सुद्धा देह समर्पित देवा, अभंगाकडून उलटा येतो मी, तरी भार काहीच न घ्यावा आणि होईल आगवा तुका म्हणे आनंद. ही परिक्रमा आहे. मी अभंग तसाच निवडला, जरा बारकाने श्रवण करा. मग ही पहिली परिक्रमा परमार्थामध्ये केली कोणी, आधी विशेष सांगतोय का. मार्कंडे ऋषींनी पहिली परिक्रमा केली. कोणी? मार्कंडे. तसे नर्मदेचे बरेचसे नियम प्रवीण महाराज सांगून जातोय का. परिक्रमेचा पहिला नियम आहे, जगातल्या सगळ्या तीर्थांना ओलांडता येतं ते हरी बाबा. आणि नर्मदा एक मात्र अशी माता आहे का जिचा तट ओलांडून परिक्रमा होतच नाही. बरोबर ना, अजिबात होत नाही. मी स्वतः त्याचा अनुभव सांगतो तुम्हाला. एक पहिले विशेष तीर्थ आहे. दुसरं आहे, सर्व तीर्थांची अपूर्ण परिक्रमा होते. गोदा तटापासून अमरकंटकपासून जी सुरुवात झाली मला वाटतं, तर शेवटापर्यंत परिपूर्ण जी असणारी परिक्रमा होते ती मात्र फक्त माता नर्मदा आहे. आणि नर्मदेच्या परिक्रमेचे काही नियम आहे ते सांगतो ऐका. उगाच कोणी शंका घ्यायला नको, आवड महाराजाचा अभ्यास कमी होतो. मी रोज अभंग बदलावला तरी चिंतनात बदललं जाईल एवढं डोक्यात ठेवत चला. फक्त विषय धारा मांडतो प्रवीण महाराज. परिक्रमा करत असताना नर्मदेमध्ये पाऊल उचलून जरी टाकला पाण्यामध्ये प्रवीण महाराज, तर आईला लात मारल्याचं पाप लागतं. एवढं सुद्धा जपावं लागतं. पहिला नियम आहे साधकाला. म्हणून परिक्रमेमध्ये पाणी पाय घसरत जाऊन मध्ये जावं लागतं. एक सोमनाथ महाराज. दुसरा नियम आहे, त्या पाण्यानं तुम्ही चूळ सुद्धा भरू शकत नाही. अनावधानाने एखाद्या साधकानं जर चूळ भरली तर तीर्थेकरी पापा न जाईल त्याच्या बापा. जार गेलेले पाप धुवायला. मग का दोष निवारण करायचं, त्याची परिश्रम अशी आहे सचिन महाराज. डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा, तोंडात घेतलेली चूळ त्या हातावर टाकायची आणि ती असणाऱ्या त्या पाण्यामध्ये सोडून द्यायची, त्याला नमस्कार करायचा, तर तो दोष लागत नाही. हे सुद्धा आता बहिर दिशेचे सुद्धा बरेचसे नेहमी मला ते मांडायचे नाही. ही नर्मदा आहे. पाप ताप फेडीत या प्रक्रियेकरता जीवनामध्ये शास्त्र असं सांगते, उभ्या आयुष्यात एकदा येऊन जर परिक्रमा केली तर त्याचं जीवन धन्य, सगळ्या तीर्थाचं पुण्य घडतं. याला एक पुरावा सांगतोय का. परिक्रमेतून परिश्रमातून केलेली परिक्रमा. आज मी त्याविषयी सोडून बाजूला जात नाही, फक्त जेवढं जमेल तेवढं महात्म्य म्हणतोय का. परिश्रमातून केलेली परिक्रमा, ते परिश्रम तुम्हाला वैकुंठापर्यंत जोडण्याचं काम करतं. कुळातून एकानं जरी केली ना तरी सकळ कुळाचा उद्धार होतो. हे परिक्रमेचं सगळ्यात महत्व. याच्यापेक्षा खाली येऊन बोलू. आता जलपूजन झालं ना गावामध्ये झालं ना. ज्यांनी नुसतं डोळ्यानं जर जल बघितलं ना त्याच्यातलं अर्ध पुण्य ते श्रवण केल्यावर तुमच्या पदरी पडतं. याच्यापेक्षा काय पुण्य पाहिजे तुम्हाला. याचा पुरावा सांगतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, काशीच्या 2 प्रदक्षिणा. किती? काशीच्या 2 प्रदक्षिणा. नीट ऐका, ते पुण्य. वाराणसीची 1 प्रदक्षिणा आणि नर्मदा मातेचं फक्त जल डोळ्यानं पाहिलं तरी तेवढं पुण्य. त्याच्याकरता पाहुण्या ग्रंथी करावे, पाहुणी युट्यूब स्वारावे आहे ना. नर्मदाच कोणत्या उगम पावते तेच माहिती, त्याचे कीर्तन करते. अभंगातला वाक्य म्हणता गंगा चालेल, तोही चालेल, पण नर्मदा सांगता आली पाहिजे ना. सगळं गंगेत गेलं ना. परिक्रमा आणि परिश्रमा काय सांगायचं नीट आहे का. त्याच्या ठिकाणी ते आहे. मग पहिली केली मार्कंडे ऋषीनं. काय करते, काय पाप ताप फेडू शकते, जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सोडू शकते. याच्या आधी मला सांगायचं, जो करतो ना तो स्वतः सहित सगळ्या कुळाचा उद्धार करत असतो. सकळई घडले तीर्थाटन, सकळई घडले
मला वाटतं न लगे दंडन मुंडन न लगे तीर्थाचे भ्रमण हा एक पुरावा जर असा असेल तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पण प्रदक्षिणा करत असताना जर भजन करत असेल तर तया नरा लादले वैकुंठ जोडले आणि सकळही घडले तीर्थाटन विठ्ठला. वक्तव्य सांगतो थोडस ऐका. जुन्नर पसे बोतारड म्हणून गावे जुन्नर तालुक्यामध्ये. प्रवीण महाराज तुम्ही शिरोलीला आहे, शिरोलीच्या वरच्या बाजूला बोतारड आहे, देवदत्त ताजनेचं गाव. वाजवायला मृदंग विचार त्याच विचारा त्याला. बालयोगी एक विद्वान महंत होऊन गेले तिथे भाऊ, आणि त्यांनी परिक्रमा केली होती. पण त्यांनी परिक्रमा करत असताना त्यांच्या संगती असणारा एक भागवत नावाचा शिष्य होता त्यांचा, आणि दोघं मजल दर मजल परिक्रमा करायचे. पण असणार त्या परिक्रमेमध्ये थोडस भजन झालं पाहिजे, कारण एक एक यज्ञ एक एक पावलाने होतो. ही नामाची साधन आहे. वाट चालण्याकरता कोणतीही तीर्थयात्रा करा, पण ते एक एक पावलाला एक एक नामस्मरण करावं. त्याची फलश्रुती यज्ञाच्या एकेका पुण्या इतके होते. नाम घेता वाट चाले यज्ञ यज्ञ पावला पावले तीळ तीळ पुण्य साचा पडे. आणि तीर्थयात्रा सफल होईल असं नाही बघा. पक्के नीट आहे का. पूर्वी माणूस काशीला जाताना रडायची. खरंय का खोट आहे? रडायची, कारण काशीला गेलेला असं होतं. अरे काय जीवनातली बरीचशी काशी असते ना, त्यामुळे काशीहून येणं अवघड आहे. काशीला गेल्यावर पुण्य बरोबर आहे, पण काशीत मेल्यावर त्याच्यापेक्षा जास्त पुण्य. पुरावा देतो. मोक्ष देवणी उदार काशी होय किर बरी वेचणे लागे शर्यती आहे गावी. ज्ञानोबा म्हणतात तिथं मरावं लागतं, आल्यावर नाही, तिथे गेल्यावर पुण्य. मग आणखी काय नर्मदेच्या पावित्र्य आहे ते परिक्रमा करत असताना गोड साधना करत चालायचे असणार. आपलं जसं म्हणतात ना, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एके ठिकाणी असणार प्रवासादरम्यान असणारी थांबण्याची वेळ आली, आणि आणखी एक नर्मदा मातेचा आशीर्वाद सांगण्यात, ज्याला जीवनामध्ये खरं देव आहे हे अस्तित्व जाणायचं असेल ना, तर त्यानं खरंच जीवनामध्ये एकदा परिक्रमा करून बघावी. 100 किलोमीटर पर्यंत काही दिसत नाही, पण सकाळ आणि संध्याकाळ ती कधीच उपवाशी झोपू देत नाही. ती आई, ती म्हणजे ती नर्मदा आहे. माझ्या विषयी नसेल तर स्वतः केलेल्या अनुभव विचारा. प्रवीण मला 100 किलोमीटर पर्यंत काहीच वाटत नाही, आता अवघड आहे. पण हे मला वाटतं फेडीत पाप ताप ही साधना म्हणजे परिक्रमा आहे. बारकाईनं चिंतन ऐका. मी काय धिंगाणा घालण्याकरता आलेलो नाही आज. श्राद्ध वेगळं असतं, प्रासंगिक कीर्तनाची परिभाषा वेगळी असते, फक्त सांगणारा धोरणात पाहिजे. विठ्ठल. आणि दुपारी 20 नंतर बालयोगी महाराज झोपले आणि भागवत शेजारी झोपे गेले. दुपारी उठल्यानंतर त्यांनी सांगितलं, भागवत उठ, आता पुढचा अंतर कापायचं आपल्याला. फार आराम केला
तर युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण एवढ्या दृष्टांतात हा खाभंग सुटेल. हे कामाचं नाही म्हटलं. मग उठवल्या गेलं तोंडावर त्या सफेद पंचा टाकलेला होता. भागवत उठत नाहीये म्हणून तोंडावरचा पंचा काढला बालयोगी महाराजांनी. तोंडावर तो फेसाचा बुडबुडा चालला होता आणि भागवत गतप्राण झालेला होता. बालयोगी महाराजांच्या लक्षात आलं प्रवासादरम्यान झोपलेला असताना विषारी सर्पाने दंश केला आणि असणारा भागवताचा मृत्यू झाला. आनंदाच्या दृष्टिकोनातून असणारा विरह दोन्ही ठिकाणी त्याच ठिकाणी भावला. प्रवासातला साथी संपला म्हणून त्यांनी असणारा नर्मदा मातेचं जल हातामध्ये घेतलं. माते, भागवत त्याच्या प्रारब्धाने मेलाय याच्याशी माझं काही दोमत नाही, पण तो तुझी परिक्रमा करत असताना मेलाय आणि हे जर मेसेज गेला तर कोणीच तुझ्या परिक्रमेला येणार नाही. आणि भागवत जर त्याच्या प्रारब्धाने गेला असेल तर मीही तुला सांगतो, तो जर माझ्या संगती नसेल तर मी सुद्धा तुझ्या पात्रामध्ये देह समर्पित करून जीव सोडील. संकल्प सोडायला घेतला, अनावधानाने त्याच्यातले 2 थेंब भागवताच्या तोंडात पडल्या बरोबर मेलेला भागवत जिवंत होऊन उभा राहिला. ही परिक्रमेची साधना आहे. पूर्वीची माणसं तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल विठ्ठल गाऊ त्या पद्धतीने जातो. पूर्वी काळ चांगला होता, पूर्वीची माणसे चांगली होती, काळही चांगला होता. पूर्वी आता एक 10-5 वर्षापूर्वी प्रवीण महाराज 6:30 दूरदर्शनवर एक मालिका लागायची. ती सगळं शेतीचं ज्ञान द्यायची तरी माणसाला समाधान वाटायचं. आता 100 चॅनल तरी कोणाला समाधान वाटत नाही आहे. सगळीकडे चॅनलला बातम्या चालत आहे. बातम्या नाही का सांगायला मला, आपले गोदावरी परिक्रमेची फाईल ओपन केली आपण, त्यामुळे बाकीकडे जायला लावू नका. विचारधारा नीट आहे का? मला काय मांडायचंय, पूर्वी एक दूरदर्शनला चॅनल होत तरी आनंद देत होत. आता 100 चॅनल बोटावर बदलतात तरी माणसं समाधान वाटत नाही. ही दुरावस्था आहे सोशल मीडियाच्या काळामध्ये. पूर्वी 6:30 मालिका लागायची. काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं. गोड वाटायचं ते ऐकायला. तेव्हा माती आमची होती, माणसे आमची होती. काळ बदलला, आता आमच्याच माणसाने आमची माणसं मातीत घालणे, आमची माती आमची माणसं. हा काळ आला. जुना अजून एक काळ चांगला होता. पूर्वी माणसं म्हणायची माणसाला नाती गोती असावी. हो बरोबर ना? काय म्हणायची? माणसाला नाती गोती असावी. ते नाती गोती बरं होतं. आता नाती गोती शब्दाची व्याख्याच बदलली. नात्यातल्या माणसाने नात्यातल्या माणसाला गोत्यात आणणे नाती गोती. पूर्वी अजून एक शब्द होता सचिन महाराज. माणसं म्हणायचे पाहुणे रावळे असावे. काय असावे? पाहुणे रावळे असावे. पूर्वीचे पाहुणे रावळे होते, आताचे पाहुणे रायवळे. त्यामुळे ते सहसा जास्त प्रचलित नको. आणि आणखी एक काळ होता आपल्याकडे. पत्नीला भार्या, अर्धांगिनी, सहचारिणी, मला वाटतं सहभार्या, असे बरेचसे शब्द होते. पण आता इंग्लिशचा जमाना आला आणि पत्नीला नवीन शब्द आला वाईफ. वाईफ WIFE. त्याची व्याख्या माहिती आहे का? फुल फॉर्म काय? WIFE. W विदाउट I इन्फॉर्मेशन, F फाईट, E एव्हरी टाइम. त्यांनी 100% जाताना जेवून जा. कोणतीही पूर्व सूचना नसताना भांडणाचा उगम होणे याला वाईफ म्हणतात. नर्मदेच्या ठिकाणी असणार हे जर पुण्य आहे, मग गंगाही तेच काम करते का? गंगा सुद्धा तेच करते. त्यांना फक्त विभिन्न प्रक्रियेने नावं बदलली गेलेली आहे. फार सोपं सांगतो. ज्यावेळेस हा संगम ज्यावेळेस समुद्रामध्ये जाऊन भेटतो त्यावेळेस त्यांची नावं कोणती? शरला सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणा माझे तुका म्हणे गंगा
प्रमाणे शरला सागर गंगा ओघी मिळे. त्या नद्यांची नावं कुठपर्यंत आहे? बोला बोला. जोपर्यंत प्रवाहित आहे तोपर्यंत. एकदा समुद्रात गेल्यावर आहे की गंगेचं पाणी आहे, एकदा मी पण संपला, ज्यांचं एकदा अस्तित्व संपलं की फक्त कर्तृत्व शिल्लक राहतं, ही विचारधारा आहे. फार सोपं विचारतो. वखारीमध्ये आदल्या दिवशी लाकडं घेतली तुम्ही, चंदनाची घेतली, बाबळीची घेतली, बोरीची घेतली. बाबळी बोरीची टनावर घेणार, चंदनाचं किलो घेणार. कसं किलो घेणार? चंदनाचं स्वभाव त्या पद्धतीने, त्याचा भाव त्या पद्धतीने. आता विचार करा, लाकूड आहे तोपर्यंत त्याची किंमत बोरी आणि बाबळीच्या लाकडांपेक्षा बोला 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 जास्तच आहे. आणि अनावधानाने रात्री इसार देऊन घरी गेलो आपण, पसार नाही झालो, घरी गेलो आणि अनावधानाने वखारीला आग लागली. प्रवीण महाराज सकाळी सगळे कोळसे झाले. आता मला सांगा, आता सोप्या भाषेमध्ये विचारतो, आता कोळशांची किंमत काय? चंदनाच्या बाबळीच्या वेगळी असेल ना? अजिबात नाही. हा फक्त भेद आहे, हा पात्रविरहित. याची एक विचारधारा बारकाईने मांडतोय का? दोष लागतात, मग काही दोष काही जपाने जातात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन माणसाच्या नावाच्या जपाने पुण्य प्राप्त होतं. आणखी एक सांगितलं, सकाळी स्नान करताना फक्त असणारा घेतलेला तांबे असेल, काय असेल जे पात्र, अंगावर ओलांडताना जरी असणाऱ्या गंगेच्या नावाचा जरी जप केला तरी दोष भंगाला जातात. सहज जरी जप केला तरी दोष भंगाला जातात. गंगेच्या नावाची कीर्ती वाचे म्हणता सकळ दोष जाती गंगा. ही एक विचारधारा आहे. आपल्या गंगा रामाची चर्चा करेल पण गंगा म्हणणार नाही. आपल्याला तुझे सुस्त गावातल्या नारायणावर बोलतील पण नारायण म्हणायचे नाही. इतके कलियुग बेकारी महाराज. विचारधारा आहे का? गंगा दोष निवारण करते, नर्मदा दोषातून मुक्त करते. याला पुरावा देतो प्रवीण महाराज. दोन प्रकार, एक जातक आहे आणि एक सुतक आहे. जातक 3 दिवसाचं असतं, सुतक 13 दिवसाचं असतं. चला पुढे घेऊन जातो मी. दोष निवारण्याकरता सांगतो बघा, बारकाईने श्रवण करा. आता आज उगाच वाया जाणार नाही, गाडी वाया एक्सप्रेस जाणार समृद्धीपर्यंत. त्याचे टेन्शन घेऊ नका, निर्धारित वेळेमध्ये. कारण एवढं परिश्रम केला असेल तर सांगणारे थोडं परिश्रम करूनच सांगावं असं मला वाटतं. उगाच पराक्रम करून सांगू नये. यादीने टायका सांगतो. आता कर्म धर्म संयोगानं ते सुतक जे आहे ना, ते किती दिवसापर्यंत असतं आपल्याकडे? बोला किती? 13 दिवसापर्यंत कम्प्लीट पाळतात. बरेचसे दावे मी 5व्या दिवशी केले बिरेवाडी. माझ्याशी बोलताना जरा सावध बोलत जा, कारण एवढ्या सगळ्यांचा डाटा माझ्याकडे. कर्म धर्म सहयोग नीट आहे, अवघड आहे ना, त्यामुळे ठेवावं लागतो. मग यादी नीट आहे का? यादी बारकाय नाही का? आपल्याकडं कधी कधी लग्न जर अनावधानाने उरकायचं असेल ना प्रवीण महाराज, तर माणसं 3ऱ्या-4थ्या दिवशी म्हणतात उरकून घ्या, कारण जमलेलं जास्त दिवस टिकत नाही, मोडू शकतं. कारण पूर्वी लोक जोडायचे काम करायचे, आता कळलेलं मोडायचं काम करतात. त्या दिवशी भावकीत साखरपुडा झालाय आणि मी होतो फक्त आख्या भावकीत त्यांच्या संगतीत. एक चांगला म्हणून असं महाराज चांगला असतो असं त्यांनी गृहीत धरावं, असं याच्यापेक्षा काय वेगळं. आणखी मग नंतर आम्ही दोघं साखरपुडा उरकून आल्यानंतर बाकीची भावकी जरा आडवी झाली आम्हाला. असं प्रत्येक जणांनी जर केलं तर हे नाती गोती, एक ह्यो त्याला बोलायचं नाही, तो त्याला बोलायचं नाही, मग हे टिकल का म्हणे. कोण म्हणते? बाकीची भावकी. कोणाला? त्या कार्य मालकाला. तो म्हणला का साखरपुडा, तू साखरपुडा एकट्याने काय केला, आम्हाला का नाही नेलं? तो म्हणला तुम्हाला नाही नेलं म्हणूनच झाला. तुम्हाला नाही कळलं? हा, तुम्हाला नेलं असताना तुम्ही नवरदेव राहुरीतून मागे घेऊन आला. भावकी झाली, विचारधारा अवघड झालेली. काय विचारतील काय नाही, माणसाला तेही कळलं पाहिजे. काही काही माणसं नको त्याच्यात जास्त गुण दिलेली, काय विचारधारा शून्य असते. मी रात्री सहज दृष्टांत ऐकलं. एखाद्या व्यक्तीकडे गेलं त्याचं कार्यापुरतं विचारावं का उगाच अनावधानाने काही विचारत बसावं? गरजेपुरतं विचारावं ना. म्हणजे गुरुजी सांगायची, एक व्यक्ती नावी बाबाकडे गेला, म्हणजे नाभिकाकडे दाढी करायला गेला आणि त्या न्हाव्याला विचारलं, विचारायला एखादे शब्द कधी कधी अनावधानाने ऑनलाईन जातो, कोणाचा अंतकरण करायला नाभिक म्हणावं शुद्ध शब्दामध्ये. नाभिकाला विचारलं, म्हणले कार्य किती वर्षापासून दाढ्या करतो? तो म्हणला 20-25 वर्षापासून. म्हणला गाढवाची दाढी केली तो कधी? तो नाभिक विचार, तो म्हणला पहिल्यांदाच करतोय. विचारधारा कळली पाहिजे, काय क्रियार्थी व्हावे. म्हणजे सुतक जे असतं ना, त्याचा दोष लागतो आपल्याकडे. ते फेडण्याकरता
दोष लागू नये म्हणून त्याला 3 पर्याय सांगितले प्रवीण महाराज. मी नर्मदेचं सांगतो बघा. पहिला पर्याय असा आहे, शुद्ध कपिला. ज्या गायीवरती कोणत्याही रंगाची छटा नाही, काळ्या रंगाविरहित, त्या शुद्ध कपिलेचं गोमूत्र जरी घरामध्ये शिंपलं तरी सुतकाधिक दोष बाधत नाही. फक्त शुद्ध कपिला पाहिजे. एक आहे शुद्ध कपिला आणि एक आहे सुवर्ण कपिला. सुवर्ण कपिला नवसारी पशी असणारी गोशाळा गुजरात पट्ट्यामध्ये, आणि तिथं सुवर्ण कपिला सचिन महाराज, सूर्याची किरण तिच्या अंगावर पडले की ती सोन्यासारखी चमकते. तिचा स्पर्श जरी झाला तरी सगळ्या दोषातून मुक्त होतं. हे गायीच्या ठिकाणी प्राप्तव्य पुण्य आहे. म्हणजे शुद्ध कपिला, सुवर्ण कपिला, आणि आपल्याकडे असते दारात असते तिथे असणार शुद्ध गावरांग या पद्धतीने म्हणतात. पण याच्यापेक्षा आणखी दोष निवारायचा असेल तर नर्मदेच्या पाण्याचा सहज असणारा शिरकाव जरी केला त्या घरामध्ये तरी सुतक आणि जातक दोन्ही दोष एकाच वेळेस संपतात. ही त्या परिक्रमेची, त्या पाण्याची ताकद आहे. त्यांनी जेवढं सामर्थ्याने तो त्या पद्धतीने केला, तीर्थयात्रा केली, एवढं भ्रमण केलं, सुखासुखी आले. वाक्य नीट ऐका. माणूस येणं इथपर्यंत सोपं आहे, पण नंतर आल्यानंतर गोंद्यामध्ये परिक्रमा होते. त्यालाही बोलतो त्याच्यासाठी एक गोंद्यातले एक व्यक्ती होता, परिक्रमा चालू आहे. ते परिक्रमेहून आल्यावर देह संपवला म्हणा, पुण्य भेटेल. ते उपभोगण्याकरता क्षम आणि दोन्ही, योग आणि क्षम दोन्ही महत्वाचे असतात. योगक्षम त्यांचा जाणे जड भारी, जड भारी ते दोन्ही, जड आणि भारी ते दोन्ही अवघड आहे. वाट दावी करी धरून या म्हणून मार्गस्थाला विचारा किती खडतर प्रवासातून जावं लागतं. मग त्याच्यामध्ये काय करावं लागतंय? चिंतन करावं लागतंय. काळ सारण्याकरता चिंतन महत्वाचं आहे. कोणतं चिंतन? रामकृष्ण गीते गाता टाळ चिपळ्या वाजविता. एक नित्य नियम आहे. ज्या ठिकाणी थांबल्या त्या ठिकाणी वाळूचं शिवलिंग करावं आणि भगवान शंकराचा जप करावं. कारण गंगेच्या पाण्यात किती जाता येतं, पण नर्मदेच्या पाण्यामध्ये नाभीपर्यंत पाण्यापर्यंत जाऊनच असून सर्व तिला क्रिया करावं लागतात. कारण ती भगवान शंकराच्या स्वेदापासून तयार झालेली, म्हणजे घामापासून झालेली, आणि ती शंकराची कुमारिका म्हणून नर्मदेला, मला वाटतं अमरकंटकापासून तिला कुमारिका या बोधान आहे. म्हणून त्या कुमारिकाच्या ठिकाणी कोणतेच दोष नसतात. जसं लहान लेकराच्या ठिकाणी कोणते दोष नसतात, तसं ती कुमारिका आहे. म्हणून ती सर्व दोषांचं असणारं हरण करण्याकरता आपलं प्रवाहित असणारे ठेवते. जसं कणाकणात भगवान आहे तसं नर्मदेच्या प्रत्येक कंकरमे शंकर आहे. म्हणजे प्रत्येक दगडामध्ये भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे. म्हणून ती नर्मदा परिक्रमा हे विशेष असणार तिची साधन आहे. चला आता घेऊन जातो पुढे. कोणी करावं याचंही प्राप्तव्य पुण्य सांग. त्याचे काही दोष लागतात, आणखी दोष निवडला हे बोलते याचं मला भान आहे. विवाहित झालेल्या तरुण स्त्रीनं एक आणि तारुण्यात असलेल्या कुमारिकानं कोणत्याही गुरुकडून ओम मंत्राची दीक्षा घेऊ नये असं शास्त्र सांगतंय. ओम, ओम जो स्वर आहे तो ऱ्हस्व, दीर्घ आणि अनुस्वर पद्धतीनं तीनही पद्धतीने त्याचं हवन करावं लागतं. त्याचा कधी कधी दोष लागतो. असा लागतो, मी लाईव्ह बोलतो याचं मला भान आहे. गुरुदेव बाबांच्या मुखातून ऐकलं होतं. जर त्या ओम मंत्राची साधना त्या कुमारिकानं आणि विवाहित झालेल्या स्त्रीने जर तात्काळ केली तर यदा कदाचित त्या मंत्राच्या जोरावरती तिला उभ्या आयुष्यात वांजत्व येऊ शकतं. किती डॉक्टर तरी पुत्र संतती होऊ शकत नाही, हा दोष लागू शकतो. म्हणून कुमारिकानं आणि असणारा अविवाहित स्त्रीनं तात्काळ ओम मंत्राची साधना करू नये. पण असा जर दोष लागला तर मग काय करायचं? त्याच्याकरता सोपा पर्याय सांगितला. नर्मदा परिक्रमा सांगितली, भगवान शंकराची आराधना सांगितली, आणि 7 कन्या भोजन जे सांगितलं ना कुमारिकाचं, हा दोष जर केला तर पुत्र संतती प्राप्त होण्याकरता नर्मदा माता कृपा करते. असंही नर्मदा आख्यानमध्ये पुरावा आहे. ती नर्मदेची परिक्रमा. मला विचारधारा काय म्हणायची आता बारकाईनं ऐका. ज्याला नाही जमली समजा परिक्रमा करायला, मलाही वाटतं जावं पण लोभ सुटत नाही. मी दर महिन्याला ठरवतो जाईल, पण लगेच तयारी भरत. म्हणजे तुम्हाला कळलं, पण जाऊ द्या. त्यांच्या परिश्रमातून, त्यांच्या परिक्रमेतून, आम्हालाही परिश्रमातून आपलं ते पुण्य भेटतंय, हे भाग्य आहे मला. नर्मदेची माझ्यावर कृपा झाली. मला सलग 4 दिवसापासून नर्मदा परिक्रमेचे कीर्तन आहे. हे भाग्य असावं लागतं मला, भाग्यच असावं लागतं. काहींना निष्ठाच कावळा राहतो, कावळा प्रसन्न म्हणतात त्याला, दसक स्वामी म्हणतात आमच्याकडे. मग या पद्धतीने जर भजन करत असणार तो काळ सारला, तर कोणी सारला याचा पुरावा देतो. आता अभंगाकडे येतो. मी महत्व सांगितले. आणि ज्याला नाही जमली त्याच्याकरता आता पुढे 1 महिन्यानंतर
उत्तर पौर्णिमेला, बरोबर ना? उत्तर पौर्णिमा म्हणजे चैत्राच्या मध्ये उत्तर पौर्णिमेला एक दिवस जरी ती साधना केली तरी असणार ते पूर्ण परिक्रमा केल्याचं पुण्य घडतं. सांगणारा धोरणात पाहिजे, कारण करणारा तेवढा करून आला म्हणजे सांगणारा तेवढा आकलीत असला पाहिजे कुठे काय घडतं. ही परिश्रमेचं असणार, सॉरी त्या परिक्रमेचं असणारं पुण्य. मग काळ चिंतनाने सारला जातो का? तो कोबरा निवडलेल्या अभंगामध्ये बोलायचंय तर येतो तुमच्याकडे. सांगून जातो प्रवीण महाराज. स्वानंद सुख निवासी जोग महाराजांच्या बाबतीतला घडलेला दृष्टांत. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा सांगितल्या. तुळशीच्या की अजान वृक्षाच्या हा भेद बाजूला ठेवा. जोग महाराज हिंद केसरी पैलवान होते त्या काळात. ताकद सांगू जोग महाराजांची. पुण्याच्या असणाऱ्या भर चौकामध्ये रेड्यांची झुंज लागली आणि रेडे कधी सुटत नाही, सोडावे लागत ते पुन्हा पेडा. रेडे सांगतो मी, माणसं ऐकतात. नाही कळायचं बेरेवाडीला जरा BSNL मध्ये ऐकत नाही तो रेडा, आणि अक्कल कोणाला नसते? गाडवाला, बरोबर आहे. चला, ते रेड्यांची झुंज सुटे ना, आणि इंग्रज सरकारने फरमान दिलं की रेड्यांना गोळ्या घाला, चौकात गोळ्या घाला. आणि त्यावेळेस टिळक असणारे जोग महाराजांच्या तालमीमध्ये पळत गेले. जोग महाराज दंड बैठक काढत होते. काय उपयोग म्हणले तुमच्या ताकदीचा? जनावर दारा असणारा पशु त्या ठिकाणी जीवच आहे ना, त्यांना गोळ्या घालायचं फरमान दिलंय. आहे ती ताकद त्यांच्यावर दाखवा. जोग महाराजांनी त्यांच्या बंधूंना बोलावलं आणि भर चौकामध्ये असणारा जोग महाराज उजवीला आणि बंधूंना डावीला ठेवलं, आणि दोघांनी रेड्यांची शिंग धरली. जी झुंज कधी कधी मेल्यानंतर सुटत नाही, बलच्या जोरावर, ताकदीच्या जोरावरती जोग महाराजांनी आणि बंधूंनी दोन्ही रेडे बाजूला केले. इतकी ताकद, इतकी ताकद. योगही झाला पाहिजे बघा हे दोष निवारण्याकरता. योग गरजेचा आहे, प्राणायाम सुद्धा गरजेचा आहे. मला वाटतं भक्तीची उपासना सांगितली. आता या उपासनेतलं पुण्य सांगतो, आणि एक परिक्रमेची म्हणजे ही चौथी उपासना सांगितली. योगाची उपासना वाटते तेवढी, एक मंत्राची उपासना आहे ती एवढी सोपी नाही. मंत्र चढे थोडा तरी धडच होय वेळा. गायत्री मंत्र, गायत्री मंत्र आपण ऐकताना दुसऱ्याने अनावधानाने जरी ऐकून पठण केला तरी कधी कधी त्याला वेळा होतो. गायत्री मंत्राचा आणखी एक ताकद सांगतो तुम्हाला. गायत्री मंत्र 2 व्यक्तींनी चुकीचा गायला, मरण भोगावं लागलं. अनुराधा पौडवालने असणारा रजस्वला अवस्थेमध्ये गायला, घशाचा कॅन्सर होऊन गेला. आणि गुलशन ग्रोहनने मांस खाऊन गायला, तो सुद्धा जाग्यावर गेला. हे मंत्र चढे थोडा तरी धडच होय वेळा. ही विचारधारा विठाला. योग सुद्धा आपल्या कामाचा नाही. श्रीगोंदा जवळ संदीपान गुरुजींचं गाव आहे. तिथं असणारा जोग महाराज संस्थेत शिकलेला 7 वर्षाचा शेवटच्या वर्ष असणारा परिपूर्ण विद्यार्थी, कोरोनाच्या काळामध्ये त्याने असणारा तो प्राणायाम योग रामदेव बाबांचा ऑनलाईन पद्धतीने करायला गेला. तो चुकला आणि तिसऱ्या दिवशी पोट फुगून मरण पावला. योग आपल्याला जमणार नाही. योगाची वाटा जे का निघाले सुबटा, त्या दुःखाची असेल वाटा भागाला. योग याग विधी प्राणायाम तर जमणारच नाही आपल्याला. मंत्राच अवघड आहे, उपासना सोपी आहे. जोग महाराजांना त्या काळामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध कुस्तीचा आखाडा होता राहुरी तालुक्यामध्ये. आजही त्या आखाड्याला नाव आहे वाघाचा आखाडा. वाघाचा आखाडा. आणि तिथं कुस्ती खेळण्याकरता पाचारण करण्यात आलं. आणि त्यावेळेस सरला बेटाचे असणारे महंत मठाधिपती सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना कोणीतरी सांगितलं, महाराष्ट्रातला नावाजलेला पैलवान आहे, रेड्याला सुद्धा बाजूला करतो. इतक्या ताकदीचा पैलवान कुस्ती खेळण्याकरता येणारे. सरला बेट निवासी 65 एकरामध्ये बेटाचा तुकडा सर्वांना न्याते. सद्गुरू गंगागिरीजी महाराज ते कुस्ती बघायला तिथं आले आणि एका दमात 14 पैलवानांना चितपट केलं जोग महाराजांनी. मग असणारा गंगागिरी महाराजांचं दर्शन घ्यायला गेले आणि गंगागिरीजी महाराजांनी हात धरला. सांगितलं, गड्या ताकदीचे पैलवान भरपूर चित केले, पण अजून एक पैलवान राहिलाय, आतापर्यंत त्याला कोणीच चित करू शकलं नाही.
जोग महाराज म्हणले असं कोण आहे? त्यावेळेस सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सांगितले तो काळ आहे, त्याला जर चितपट करता आलं तर मी मानेल तू जगातला खरा हिंद केसरी. त्याच ठिकाणी लंगोट फेकून दिला आणि साधनेला बसले महाराज. काळ साधावा, साधनेला बसल्याचा परिणाम असा झाला सोमनाथ महाराज, प्राणायाम स्वीकारलं पण स्पंदन वाढत गेली, स्पंदन वाढत गेली आणि त्यामुळे मृत्यू जवळ आला. व्यक्तीचं आयुष्य वयावर डिपेंड नाही, तुमच्या शरीराच्या हृदयाच्या स्पंदनावर डिपेंड असतं. जेवढे स्पंदन तुमची वाढणार तेवढं तुमचं आयुष्य लवकर जाणार. म्हणून 3 क्रिया घडू नये. अति झोपू नये, अति खाऊ नये आणि अति बोलू नये. अति खाणाराही जगत नाही, अति बोलणाराही जगत नाही आणि अति झोपणाराही जगत नाही. मी पुढे सांगतो योग आहार नियम इंद्रिय नसावी बासर निद्रा बहु भाषण. तीनही पुरावे अभंगातेच. मी काय माझ्या मनचं बोलत नाही. चला पुढे सांगू. जोग महाराज असणारे गंगागिरीजी महाराजांकडे गेले. सांगितलं बाबा स्पंदन वाढली, कुठंतरी मंत्र माझ्याकडून चुकलाय आणि मला असं वाटतंय की माझं आयुष्य आता थोडं राहिलेलं आहे. ते गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं एक पत्र लिहिलं आणि सांगितले पत्र ज्ञानोबरांच्या समाधीवर लिहून ठेवा, तिथं जागा ठेवा, दर्शन घ्या आणि एक नियम सांगतो. नियमे इंद्रियासी सांगतो म्हणे. काय नियम आहे? नियम असा आहे म्हणे आजान वृक्ष आहे, आजान वृक्षाच्या खाली 108 पारायणे करायचे. पण आहाराची एक मर्यादा आहे. काय? भूक लागली तर आजान वृक्षाचं पान खायचं आणि तहान लागले तर इंद्रायणीचं पाणी प्यायचं. अशी 108 पारायण जोग महाराजांनी जागेवर केली आणि साक्षात्कार ज्ञानोबरांचं दर्शन झालं आणि सांगितलं अजून 45 वर्ष आयुष्य पुढे तुझं वाढलं. आता संप्रदायाच्या प्रचार प्रसाराकरता तू मोकळा होय. ही साधनेची ताकद आहे. आणि तिथून पुढे जोग महाराजांनी संप्रदायाचा विस्तार केला. हे कशामुळे घडलं? कशाच्या जोरावर घडलं? तुकोबराय म्हणतात त्या चिंतनाच्या जोरावर घडलं. काय सारावा? काळ अभंगाच्या पहिल्या काळ सारावा एकांतवासी चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मग बारकाय नाही का? काळ सारावा चिंतनातून चिंतने सरे तो काळ धन्य. बरोबर ना? चिंतने सरे तो काळ धन्य. आणखी कशाने जातो? आता इथे कीर्तनात बसले ना, एवढा जो काळ आहे ना तो मृत्यूच्या यादीत धरला जात नाही. ही चिंतनाचा फायदा आहे. म्हणून महात्मे जे 200 वर्ष जगतात ना, याचं कारण जो परमार्थ चिंतनात जो काळ जातो ना तो मृत्यूच्या यादीत धरला जात नाही. आणि आपला जेवढा तिकडं जातो ना तेवढा कम्प्लीट धरला जातो, कम्प्लीट सुटला सुद्धा जात नाही. म्हणून तर कोरोनाच्या काळात चांगली माणसं किती गेली? बोला पटापटा बोला. जेवढी गेली तेवढी. बरं जाऊ द्या. भिकारी किती गेले? बोला ना. मला अशी यादी दाखवा का रस्त्यावरती एखादा भिकारी कोरोनाने गेला कोरोनाच्या काळात? दाखवा. का माहितीये का?
आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाला. जेवढे गेले तेवढे देशी ऑन सावकार गॉन. देशी ऑन सावकार गॉन. जेवढी गेली तेवढी चांगलीच गेली, कारण जगाचा मालक सांभाळण्याकरता समर्थ आहे हे त्यांना माहित होतं. पण आपली अंतर्भीतीच्या जोरावरती परमात्मा प्रत्येकावरती असणार कृपा करतो, म्हणून तो त्या ठिकाणी बसलेला आहे. इथं गेलं पाहिजे कधी कधी. आणि ज्याला नाही नर्मदा परिक्रमा जमत ना, त्यानं असणार किमान उभ्या आयुष्यामध्ये एक तरी आळंदी पंढरीची वारी करावी. माझ्या जेवीची पंढरपुरा. काय पुण्य आहे मग इकडं नर्मदेचं एवढं सांगताय. चंद्रभागेचं काय पुण्य असू शकतं का? 100%. सकाळी तीर्थे घडली एक वेळा आणि चंद्रभागा डोळा आहे ना. ऐसी चंद्रभागा ऐसे बेमाते, ऐसी चंद्रभागा ऐसे बेमाती रे. ऐसी चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे बेमाती रे. साधना ऐसा विठेवरी देव कोठे. त्याने तेवढं तरी करावं. आणि ज्याला काहीच नाही जमलं ना, त्याला नीट घरात मारावं. उगाच लोकांचा वेळ वाया घालू नये. दिंडीला कशाला जातो, काला परिक्रमेला जातो, परत नाही आला, मग त्याला येऊस तर तू गेला, मग काय विचार झालाय का? माझं आधी बरेच वेळ संभाषण झालं होतं. भाऊ मला म्हणे मला जायचंय. चांगलं आहे म्हटलं. चांगल्या कार्याला पुढे न्यावा का मागे आणावा. पूर्वी लोक एखाद्या गरीबाचं लेकरू जर अनाथ झालं तर त्याला शाळा शिकवायची. पूर्वी लोक शाळा शिकवायची, आता शाळा करायचं शिकवतात. इतकी माणसं विचित्र झाली ना समाजामध्ये, इतकी विकृती वाढली ना. चांगल्याला 100% कसा मागा आणायचा लोकांच्या डोक्यात आहे. आता म्हणलं ना चांगलं बोलत नाही रे, त्याला आपल्या पट्ट्यात लय कीर्तन झाले, आता बदली करायला पाहिजे. अरे नेमकी तुमच्या प्रारब्धाचं काय खाल्लंय आम्ही? कधी हाय नाना काय चुकीचं आहे का बरोबर आहे? अरे कधी किमान मी कायम सांगत असतो आपल्याकडे एक सगळ्यात घातक. आता सगळी समाजाचीच माणसं एक ताकदीचं बोलतो. आणि मी समाजाचं लेकरू तुम्हाला माहिती, मी नावाने फटकळे, नावाने आवडे बोलून अवघड. पहिलंच कीर्तन बिरेवाडीत केलं होतं. पहिलंच कीर्तन माझा अनुभव सांगतो. ते शिवनात नाही आला असं. ते आल्या मला म्हणजे आवरून घ्यायचं बघा लगेच वेळ. आता मी गडी बारी दिसायचो, दुबळा स्प्लेंडर होईल आणि माझ्या मागं वाजवायला माळी बाबा, ते माझ्यापेक्षा डबल दुबळं. पकवाता हल्ला का ते मागं पडायचं, एवढं दुबळं. लगेच आवरून घ्यायचं. म्हटलं काय हरकत नाही, आपण पहिल्यांदा आले, कशाला कोणाच्या तोंडाला वाद लावायचं. मस्त हरी बाबांनी बोलवले, पेटा बेटा बांधला ही मंडळी. कीर्तन सुरू झालं. मग म्हणे लांबवा. म्हणलं आता नाही, आता थांबवा. मग त्यांनी मला एक वाक्य म्हणले, म्हणे 100 चोर आणि एक 100 चोर बेकार असतात. ते मला तोंडावर म्हणले होते. म्हणलं हे तुला लय लेट कळलं. त्यामुळे मी काय कोणाचा प्रचार अपप्रचार जाती भेद करण्याकरता आलो नाही. मला विचारधारा काय मांडायची कोणा करता. आपल्या समाजात ती घातक वृत्ती सगळ्यांकडे. काही माणसं जर पुढे चालली ना, माणसं पाय धरून ओढतात. एक वाक्य सांगू, याच्यामुळे सगळी मागं राहील. कधीतरी पुढे जाणाऱ्याला ना पाय ओढण्यापेक्षा आपल्या मागं राहणाऱ्याचा हात धरून ओढण्याचा प्रयत्न करा, तो आपल्या बरोबरीत येईल. ही काळाची गरज आहे.
कोणत्याही समाजात जाऊ दे, एका समाजापुरतं बोलत नाही, कोणत्याही समाजात जा तुम्ही, माणसांची वृत्तीची बेकार झाली. एखाद्याचं चांगलं चाललं ना की 100% तिथं काहीतरी विकृती करून घेणार. या विकृतीने समाज बर्बाद होत चाललाय. म्हणून त्याच्याकरता काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. त्याचा काय काय फायदा होतो पण ते करू शकतो, पण याच्या करता काही मर्यादा आहे का? अभंगाच्या दुसऱ्या परिक्रमेचे काही नियम सांगितले. पहिला नियम सांगितला युक्त आहार आणि विहार किंवा व्यवहार सुद्धा. बघ दोन शब्द आहेत त्याला. विहार शब्दाला व्यवहार सुद्धा अनुसंधानाती दोष लागतो. आहार किती असला पाहिजे? मर्यादित असला पाहिजे. आपल्याकडे मर्यादित असतो का अमर्यादित असतो? आपल्याकडे पाहुण्याला जेव्हा बसलो कसं म्हणता? गरजेपुरतं जेवा, मग पोटभर जेवा. का बरं? झोपला पाहिजे, चिंतन नको, काहीच नको. आहार मर्यादित असावा, तो युक्त असला पाहिजे. काही नाही खाल्लं पाहिजे उगाच. काही काही बरेच आखाड्यातले वारकरी आता ऐकायला सुद्धा सापडते ना, बसल्या जागेवर आखाड्यातले वारकरी सापडते. खरे ग खोटे? काय खातो आपण याचं तरी भान असलं पाहिजे ना. मांस खाता हौस करी आणि जोडून वैरी ठेवी याला. आहार मर्यादित असला पाहिजे. शास्त्र सांगते 4 कप्पे, त्यातले 2 अन्नानं, 1 पाण्यानं आणि 1 क्रियेकरता ठेवलं पाहिजे. आपलं नाही, आपलं 4ही भरून गुलाबजामुन इथं दिसतो, इथं. आणि तरी पाहुणा म्हणला माझ्या बरोबर बसा. आता जेवलो होतो आणि बसारा काही माणूस आहे का नाही, तरी पाहुणा उठला तरी हा जेवतो. हा आहार आहे. आहाराच्या काही मर्यादा आहे. काय खातो आपण कासया संगती. आहार लय मर्यादित असला पाहिजे. किती खाल्लं पाहिजे याचं सुद्धा भान आहे. संस्थेच्या काळामध्ये गरजेपुरती मधुकरी होती आणि तितकंच खाल्लं पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नाही. आता विचार करा बरं, परिक्रमावाल्यांचं शरीर आल्यानंतर असं क्षीर होतं. पोटभर जेवत असतील, पोटभर जेवल्यावर चिंतन होणार नाही.
विहार होणार नाही, इंद्रियांचं सार होणार नाही, आणि मला वाटतं तो युक्तही होणार नाही. एवढं चालायचं जमेल की नाही? बरं, तुमच्या भाषेमध्ये बैल जोगलेला पळतो का मोकळा पळतो? आता इतकं फोडून सांगितलं का मोकळा? घोडा बैलात जो बैल असतो तो जोगलेला पळतो का मोकळा पळतो? मोकळा. त्याला जोगी टाकायची, घरी आलं, पळून आला तर जोगला, नाही तर ठोकला. आपला नियम काही नाही, कोणावर नियम लावता आपला यादी नीट आहे का? मग मोकळा शरीराच्या ठिकाणी साधना भक्कम होते. मला सांगा, जो पोटभर जेवलं लागते का उपवास असलो? पोटभर जेवल्यावरती गेले आपलं, म्हणजे झोपले. आणि जर कमी जेवल्यावरती माणसं म्हणतात नाही गड्या रात्रभर उपाशी, ह्या गोष्टी त्या गोष्टी पण झोपच लागली नाही. म्हणजे आहाराची एक मर्यादा आहे, तो युक्त असावा. कसा असावा? युक्त असला पाहिजे, तो योग्य असला पाहिजे, उगच आहार नसला पाहिजे. चपात काही काही ठिकाणी जेवायला गेलं ना असे वळवळू बारी द्यावा लागतात डाळीला. नाही कळलं का तुम्हाला? तरी म्हणतात जेव्हा जेव्हा पोटभर जेव्हा. आता काय जेव्हा ती डाळ गेली नानच म्हणजे आता काय जेव्हा? आहाराची एक मर्यादा आहे. गुरुवारी घुले बाबा जर जेवायला बसले ना, प्रवीण महाराज आजही बघा पांढरबाबा घुले वगैरे, तर महाराज अगदी मोजका खातात, पण आजही 75च्या वयामध्ये असणाऱ्या शरीराला डॉक्टरचा सुद्धा स्पर्श नाही. ही आहाराची मर्यादा आहे. आणि जेवढा आहार जास्त आहे तेवढे विकार जास्त आहे, जेवढे विकार जास्त आहे तेवढे निद्रा जास्त आहे, जेवढे निद्रा जास्त आहे तेवढे रोगाधिक्रिया जास्त आहे, आणि जेवढे रोग जास्त आहे तेवढे भोग पाठीमागे, आणि जेवढे भोग जास्त आहे तेवढं शरीर लवकर संपतं. विठाला याच्यामध्ये 4 सूत्र सांगितलं. आहार, विहार, नेमे इंद्रियाची सार नसावी, बासर, निद्रा, बहु, भाषण. बासर या शब्दाचं मर्यादेच्या पलीकडे असणाऱ्या 3 क्रिया नसाव्या. निद्रा, बहु, भाषण, आणि याच्या पलीकडे 3 यादी आहे का? 1, झोप जास्त नसावी. झोप जास्त नसावी. 3 माणसं लवकर मरतात: अति झोपणारा, अति खाणारा, आणि अति बोलणारा. हा, यादी नीट आहे का? मी पुरावा देतो. हा, कीर्तनकार लवकर जातात असं त्याला म्हणायचं, पण गाणारा त्याच्यापेक्षा वर गातो त्यामुळे तो लवकर जातो. असं होतं ना, तसं सांभाळले. त्यामुळे ते बरोबर बोलणारच. त्याला वर्म माहिती कुठे नेमकी नेऊन घालायचं, ते बरोबर बोलणार. कीर्तनकार बोलतात पण गाणारे जास्त गातात त्यामुळे लवकर जातात. मला एक सांगा, जो चांगले चांगले गायक आहे ते गेले की नाही? 100% गेले की नाही? जी चांगली माणसं आहे ती लवकर. आहार, जो जास्त जेवतो ना लठ्ठपणा वाढतो, पर्यायी बीपी शुगर सारखे विकार जोडले जातात. म्हणजे अति आहाराने सुद्धा मरण आहे. अति झोपेत जो माणूस दिवसा जास्त झोपतो तो लवकर मरतो. हो, मी पुरावा देतो. दिवसा झोप ही काळाची गती सांगितली. जी रात्री निद्रा 100% 8 तास ही निद्रा असलीच पाहिजे माणसाला अन्न पचन करण्याकरता. पण दिवसा जी माणसं जास्त झोपतात ती लवकर मरतात, आणि आती जे बोलतात ती लवकर जातात. म्हणून संतांच्या ठिकाणी मीत भाषी अवस्था जी असते ना, लटिके ते वचन देही नाही, उदासीन मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. बरं सांगा, तुम्हाला लई बोलणारा आवडतो का कमी बोलणारा? नाही कळलं? तुम्हाला कोणता आवडतो ते मला पक्का अंदाज आहे, पण मी सांगणार नाही. आता तिकडं नका जाऊ, तुम्ही लगेच तिकडे जाता. कमी बोलणारा जास्त बोलणारा असं नाही भेद आहे. माणसातला भेद सांगतोय. कमी बोलणारा माणूस, माणसं कसं म्हणतात, तो गडा एका शब्दात सगळं वाद मिटवत. पण अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसा दयाळ गोपाळ पावे हरी. मग या 3 नियम सांगितले. अति निद्रा, अति खाणं, अति झोपणं, 3ही घातक आहे. म्हणून प्रभाती उठून रामचिंतीत जावा. पूर्वीची माणसं पहाटे उठायची, भल्या पहाटे बैल चारायला जायची की नाही? हा, पहाटे जायचे की नाही? दुसऱ्याचं का बांध चारायचे भामटेवानी, पण भल्या पहाटे जायचे. ज्याने आज नाही चारून दिला दुसऱ्या दिवशी त्याचा काटा काढून याचे बैल दुपारी जोगेलच, असं मी ऐकलं जुन्या माणसांकडून कथा. म्हणजे माणसं भल्या पहाटे जागायची, आणि आहार मर्यादित होता, निद्रा सुद्धा मर्यादित होती, आणि बोलणं सुद्धा मर्यादित होतं. म्हणून त्यांच्याकडे काळ चिंतनाने सरत होता. ही एक मर्यादा सांगितली. ती परिक्रमेच्या असणाऱ्या साधकाला मर्यादा आहे. मग त्याच्यात दुसरी साधना सांगितली. म्हणजे जोडायचं कसं करता? देवाच्या चरणापर्यंत जाण्याकरता परमार्थ हे सगळ्यात मोठं साधन आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात परमार्थ
धन जोडी देवाचे चरण व्हावया जतन उपाय हे लाभाचे. काय सांगितलं त्याला? युक्त काळ सारावा चिंतने आणि पारमार्थाच्या या प्रक्रियेतून परिक्रमा झाली पाहिजे. नाहीतर बाकीचे 5 जे आहे ना हे युक्त नसले ना ते 5 असे तुम्हाला गिळावयाला असे बसलेले आहेत. एका भारुडाच्या ठिकाणी वर्णन आलं ती पंचमहाभूत आहे ना अशी माणसाच्या ठिकाणी झोंबलेले प्रवीण महाराज. त्यांची एकेकाचं वर्णन सांगितलं. कोण जटा ओढते, कोण डोळे वटारून पाहते, कोण गुरकावून बोलते, कोण असणारा गिळावया धावते आणि कोण आपल्या संकेतानुसार त्याला खुणवते. एक जटाधारी वाहत, एक जटाधारी जटाधारी वाहत, जटाधारी वाहत, गुरकामुनी बोलत, एका गुरकामुनी बोलत, एक गुरकावणे बोलत, गुरकावणे बोलत. एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत. गिळावयाची धावत, एका गिळावयाला धावत, एक गिळावयाची धावत, एक गिळावयाची धावत. गिळावयाची धावत, एका गिळावयाची धावत. एक गिळावयाची कसं करतोय माऊ माऊ, कसं करतोय माऊ माऊ. कसं करतोय माऊ माऊ. ते भारुडच सांगितलंय ते. ही 4 व्यथा सांगितल्या पण यांच्यातून सुटायचा संतर युक्त आहार विहार नेमे इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महा धन जोडी देवाचे चरण आणि व्हावया जतन उपाय हे लाभाचे. आणि मी स्वतः अनुभव ऐकलेला आहे. किमान कुठेतरी एका तरी साधकाला, प्रत्येकी साधकाला किमान ती मैया कुठेतरी दर्शन देते. हे परमार्थ महा धन जोडी देवाचे चरण. म्हणून जो जो तारुण्यात केलेला खटाटोप आहे ना हा वार्धक्यात, आणि वाक्य नीट आहे का, परिवारातील कुळातील एकाने जरी परिक्रमा केली एकाने तर सगळ्या कुळाचा उद्धार होतो. सकळ कुळ उद्धारण अर्था परिश्रम, सगळ्या कुळाचा उद्धार होतो. मग ते नास्तिक असू द्या, वाईट असू द्या, कसं असू द्या, कोणत्याही क्रियेतला असू द्या, पण एकाच्या पुण्यावरती इतरांचा पुण्यक्लेश असणारा दुःख क्लेश बाधत नाही. हे परिक्रमेचं सगळ्यात महत्व आहे. म्हणून ज्या खरंच भाग्यवान, ज्या वडिलांचं भाग्य आहे महाराज की तारुण्याच्या ठिकाणी मुलानं परमार्थाची दिशा स्वीकारावं. जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा आणि ज्ञान देव माय बापा. मूळ बाप होता ज्ञानी म्हणून लागलो हरी भजनी. ही विचारधारा येण्याकरता हे असणारं जीवनातलं पुण्य आहे की खरंच आपल्या एवढ्यामध्ये एवढ्या तरुण वयात ते भाग्यवान आहे. आणि एवढा साहसी निर्णय घेत नाही. आपल्याकडे निर्णय घेतात 75-80 झाले का मग मला जायचंय म्हणतात. का माहिती का, घरातल्याने आज हुसकावलं का मग परिक्रमेला निघू, परिश्रम संपले का मग परिक्रमा साधते. पण तारुण्याच्या उंबरट्यावर सर्वस्व पणाला लावून महाराज देह राहील किंवा राही नाही, पाठीमागे येईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही. पण तरी सुद्धा तुका म्हणे भार घातल्यावरी आणि होईल कैवारी नारायण. ही विचारधारा त्यांनी जीवनामध्ये स्वीकारली होती. देहा समर्पित देवा, देहा समर्पित देवा, देहा समर्पित देवा, देहा समर्पित देवा. भारताची तन द्यावा, भारताची तन द्यावा, भारताची तन द्यावा. भारताही तना द्यावा, भारताही तना द्यावा, भारताही तना द्यावा. होईना देवा.
माझ्या समोर श्रीमंत आहे. एक त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही डॉक्टरच्या गोळीची गरज नाही, तो जीवनातला पहिला श्रीमंत आहे. आणि दोन, गरिबी असताना ज्या माणसाची मुलं निर्व्यसनी, तो जगातला पहिला श्रीमंत आहे. कोट्यावधी असणारी वाया गेली. आता तारुण्याच्या वाटेवर पारमार्थ वडिलांनी करायला पाहिजे, मुलाला कळावं. याला म्हणतात देह समर्पिजे देवा. कुठेतरी आनुवंशिकता पारमार्थाची असावी लागते, म्हणून झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. या पुढे झालेली सेवा समर्पित. तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन एवढा मोठा सेटअप उभा करावा लागला. लवितला सप्ताह चालू आहे अकोल्याला. तिथून असणारे सर्व विद्यार्थी एक दिवसाचं शेड्यूल चेंज करावं लागतं. यांचा सिलेबस रात्री घ्यावा लागतो अभ्यासक्रम शिक्षकांना. तेवढं चेंज करून असणारे गुणीजन गायक वादक या ठिकाणी असणारे सर्वांनी येण्याचं प्रयोजन केलं. माझे परम मित्र स्वर अलंकार स्वर सम्राट प्रवीण महाराज शिरोलीला होते, बनकर फाटा शिरोली. तिथे सप्ताह चालू, तिथून बोलून घेतलं. लोकांना सहज वाटतं गायक वादक घेऊन या, एवढ्यात घेऊन या. अरे म्हणतात साहेब तेवढे घेऊन या सेटअप. अरे पण एक एक गोळा करावा लागतो. वाटतं तेवढं सोपं आहे का? तुम्हाला विचार करा बरं, एक एक गोळा करा किती त्रास होतो तालुक्यातून. प्रत्येकाचा विचारतो म्हणा, बरोबर आहे. आपल्या क्षेत्रात गोळा करायला, आमच्या क्षेत्रात तुमच्यापेक्षा अवघड आहे. आम्हाला हत्ती सांभाळायला परवडतं, पण कलाकार सांभाळायला परवडत नाही. कारण आमचे कलाकार हत्तीच्या वजनाचे असतात. नाही कळलं? 2 मिनिटं घेतो. आमचे कलाकार हत्तीच्या वजनाचे. संप्रदायात हत्तीला झुकावणारे ताकद असणारा पारमार्थ आहे. सांगू नका बोला. चला, खुदू सिंग नावाचा एक वाजवणारा होता. त्यात एवढं दृष्टांत सांगतो थांबतो. खुदू सिंग होता साहेब, ते लहरी वाजवणार. आणि कलाकार लहरी असतात. जेव्हा म्हणाली तेव्हा गाते नाही. एखाद्याची किती सिस्टम नाहीच गाणार.
आज त्यांच्या मनावर होतं एवढं पुढे रामनवमी एवढं मोठं सीजन आहे त्यांना माहिती आपलं ते तरी सुद्धा जीव तोडून गायले आज नाही तर आवाज राखून गायला पाहिजे पण आज टिपपर्यंत भेटायचं एवढं सोपं वाटतं का सहज जे संपत्ती येते ना जीवनामध्ये हा त्याग इथून नाभी कमलापर्यंत आरडावं लागतं गायन करावं लागतं तेव्हा कुठेतरी ती सरस्वती त्यांच्या हातामध्ये येते लोकांना सहज वाटतं गायक वादक होणं खोदूस सिंग राजदरबारामध्ये वाजवणार होता त्याला राजाने एक दिवस आज्ञा दिली वाजव तो म्हणला नाही वाजवणार तर लहरी होता राजा म्हणला मग हत्तीच्या पायाखाली दे मला याला तरी नाही वाजवणार मग त्याला फार मान काढलं याला त्या माजलेल्या हत्तीच्या पायाखाली आणि हत्तीला दारू पाजली हत्ती केवढा असलं तरी त्याला दारू पाजावी लागते हा चला पुढे कळेल त्याला धन्यवाद मी जरा फायू देते हत्तीला दारू पाजली हत्ती रणांगणामध्ये बांधला माहुताला सांगितलं आणि ज्याला शिक्षा द्यायची ना त्या खोदू सिंगाला विचारलं आता तुला मरायचंय काही इच्छा आपल्या न्यायशास्त्रामध्ये अंतिम इच्छा पूर्ण केली जाते नाही तर इतक्या दिवस आपल्याला मला वाटतं अजमल कासाब सांभाळायची गरज म्हणजे कधी शूटआउट वडाळा केला असता आपण त्याचा पण आपलं न्यायशास्त्र आडवं येतं राजाला सांगितलं शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते मारणारची काय इच्छा आहे म्हणलं आता मला वाजवायचंय राजा म्हणलं काय येडे मारायला लागलं मग आधीच वाजवला असतं मेला असता नाही राजा मला वाजवलं तरी मी तुला पायाखाली देणार मला वाजून मेलं तरी चालेल पण मग आता वाजवायचं सगळे म्हणायचे येडे जाऊ दे पखवाद आणला पखामध्ये असा समोर ठेवला आणि त्या हत्तीचं सांगितलं माहुताला याचे साखळदंड मोकळे कर केले मला साखळदंड एक तर मदिरा प्यायलेला हत्ती एक तर उन्माद झालेला तिथून चित्कार टाकत त्या खोदू सिंगाच्या अंगावर धावून आला त्याने गजझंपा वाजायला सुरुवात केली त्याचे मात्रे हत्तीच्या असणाऱ्या चालीप्रमाणे जड आहे त्याची स्पंदन जशी जशी लहरी तयार झाल्या तसं त्या उन्माद झालेल्या हत्तीचं चित्त शांत झालं आणि जो मारायला आला होता ना त्याने मृदंगावरती सोंड टेकवली आणि जागेवर शांत झाला आमचे कलाकार हत्तीच्या वाजनाचे हे इतकं सोपं नाही लोकांना वाटतं याला बोलवून त्याला बोल येतो का येईन तो बरोबर इतका कलाकार घेणारा देणारा वर्ग नाही आजपर्यंत जगात कोणी श्रीमंत झाला नाही जो कलाकाराची कला विकत घेऊ शकतो त्यांच्या आयुष्यातला फक्त वेळ तुम्हाला देत आहे ही कलेची ताकद आहे ती सरस्वतीची ताकद आहे म्हणून गुणीजन गायक वादकांना साऊंड सिस्टम आपल्याच परिसरातले टाळ्या वाजव खरंच गोडे मार चांगल्याला कधी चांगलं म्हणत चला ज्या दिवशी आपण दुसऱ्याला चांगलं म्हणत त्या दिवशी जग 100% तुम्हाला गेल्यावर चांगलं म्हणेल म्हणजे तुम्ही घरी गेल्यावर चांगलं म्हणेल स्वतःला चांगलं म्हणून घ्यायचं असं आणि दुसऱ्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याला वाईट म्हणा 100 तुम्हाला त्याच्यापेक्षा वाईट म्हणणार त्या वाईट चांगल्याला वाईट म्हणतोय म्हणून चांगलं कर्म करा भवनीची परिक्रमा केली त्या परिक्रमेतून जे पुण्य प्राप्त झालं ते पूर्ण कुळाला सकळ कुळ उद्धारला म्हणून त्या कुळालाही धन्यवाद देतो ज्यांच्या साथीने सेवा करण्याच्या योगाला गुणीजन गायक वादक सर्वांना धन्यवाद झालेली सेवा समर्पित वाणीला पूर्णविराम विठ्ठल जय जय आज आपण सर्व आमच्या कुटुंबातील आमचे बंधू चिरंजीव गोकुळ उर्फ नवनाथ तुकाराम तात्या फड यांनी आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण करून हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला आज या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्रातील आपल्या समाजाचं भूषण पांडुरंग महाराज पाटोळकरांनंतर जर समाजाची वारसा जर कोणी लावून धरली असेल ती खरोखरच प्रकाश महाराज आव्हाड यांनी आजही लावून धरलेले आहेत महाराज खरोच तुमचा आम्हाला गर्व आहे आपल्या माध्यमातून या परिसरामध्ये आपण समाजाचं खूप मोठं नाव या ठिकाणी लौकिक केलं असो मी आमच्या कुटुंबियांच्या वतीनं महाराज आपल्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आज या प्रसंगी महाराष्ट्रातील गायनाचार्य सोमनाथ महाराज पचपिंड प्रवीण महाराज
पांडे आणि राजभाऊ लाड, या परिसराचं भूषण विनेकरी, ज्यांना आपण राजा हरिश्चंद्र असं म्हणतो, ते आहे जय हरी महाराज सानप. खरोखर जय हरी महाराजांचंही खूप मोठं या परिसराला योगदान आहे. पुढील वर्षी बोजबाबा देवस्थानासाठी 7 दिवसाच्या पंक्ती जय हरी बाबांनी या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वाणीनं त्या ठिकाणी समर्पित केले आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. चोपदार दत्तूनाना फड आणि आमचे परम मित्र वारकरी शिक्षण संस्थेचे सचिन महाराज यांची सर्व टीम यांनाही धन्यवाद देतो. महाराज, आपण या ठिकाणी खूप सुंदर असं या ठिकाणी कीर्तन सेवा दिली. आमच्या गोकुळ भवनाची परिक्रमा केली. त्या परिक्रमाचं आमच्या संपूर्ण कुटुंबाला, म्हणजे जागोबाबा फड आणि खंडोबाबा फड या दोन्ही कुटुंबाला निश्चित आम्हालाही ते पुण्य लाभेल. त्या पुण्यातून 10-5%, 10 पैसे रुपयातून 10 पैसे माझ्याही वाट्याला येईल. खरोखरच गोकुळने आमचं एक कुळ आपल्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच खूप मोठं काम केलं. असो, आमच्या कुटुंबानं नेहमीच ही वारकरी समाजाची पताका हाताशी धरली, बिरोबाची भक्ती, आणि या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. या प्रसंगी परिसरातील राऊरी, तिगाव, निमोन, सोनेवाडी, माळवाडी, नळवाडी, सोनोशी, मानोरी, पिंपळ परिसरातील आपल्या सर्व नातेवाईक मित्र मंडळ यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. आपणा सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. या प्रसंगी आपणा सर्वांचं आधारस्तंभ आणि या परिसराचे नेते वसंतराव नाईक प्रसूतीचे संस्थापक चेअरमन B.R. चकोर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं आपल्या भागावर नेहमीच प्रेम असतं आणि महाराज कीर्तनही आपले या भागामध्ये खूप आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाढले. चांगले आम्हाला आनंद वाटतो. आणि महाराजांनी आपल्या देवस्थानासाठी, बिरोबा देवस्थानासाठी 7,000 रुपयाचं बक्षीस आपल्या गावाला त्यांनी दिलेलं आहे. ते पॅकेट काय आज नेणार नाही, पॅकेट त्यांच्याकडेच राहणार आहे आज. कारण त्यांच्या पण घेणं बाकी आहे. ते पॅकेट आपल्याला ठेवून राहणार आहे आज. असो, पुन्हा एकदा महाराज आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद देतो. परमेश्वर संत भगवान बाबा आपली वाणी अजून चांगली पवित्र करो अशी अपेक्षा मागतो. आणि आमचे बंधू नवनाथ उर्फ गोकुळ यांना आपणा सर्वांच्या वतीनं, आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या कुटुंबियांच्या वतीनं, बिरोबा महाराज देवस्थानच्या वतीनं आणि आपणा ऐश्वर संपन्न संत भगवाबांच्या वतीनं आपण विनंती करू की गोकुळला या पुढील काळामध्ये आपल्या समाजाची, गावची, परिसराची सेवा करण्याची संधी मिळो अशी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी एक आरती होणार आहे नर्मदा परिक्रमेची. त्या तत्पूर्वी आरती झाल्याशिवाय कोणी उठणार नाही. यानंतर या परिक्रमा जी पूर्ण केली गोकुळ भवनी, त्या परिक्रमेसाठी या ठिकाणी आपले मार्गदर्शक चकोर साहेब उभे आहेत. मी चकोर साहेब हजर आहे. त्यांना विनंती करीन की आपण नवनाथ भाऊंना शुभेच्छा द्याव्यात. त्यानंतर मी चकोर साहेबांना त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आमचे दोडीचे आवाड मामा उपस्थित आहेत. हिंदू धर्मामध्ये नर्मदा परिक्रमा हा एक सर्वोच्च तप म्हटलं तरी हरकत नाही. मी उशिरा आलोय, पण आव्हाड महाराजांनी तुम्हाला नर्मदा प्रक्रियेचं महत्त्व पूर्ण सांगितलेलंच असेल. मला फार काही त्यातलं माहीत नाही, परंतु मी यूट्यूबवर बऱ्याच वेळा त्या नर्मदा परिक्रमाचं महत्त्व ऐकलेलं आहे, त्याचं वर्णन पण ऐकलेलं आहे. ती परिक्रमा साधारण 3,500 किलोमीटरची आहे आणि पायी केलेली आहे. म्हणजे ते खूप महत्त्वाचा भाग आहे. ती गाडीनं सुद्धा करता येते. गाडीनेही 14 दिवस 15 दिवस लागतात. माझे बरेचसे मित्र तिथे जाऊन आले. गाडीचा रस्ता हा वरवरून आहे जरा, आणि पायी रस्ता हा खालून आहे. पायी रस्ता हा खूप थोडासा अवघड आहे. म्हणजे काही ठिकाणी पाऊलवाट आहे, काही ठिकाणी असं मी वर्णन ऐकलेलं आहे. एका ठिकाणी ते म्हणे एका महादेवाच्या मंदिरामध्ये रात्रीचा अश्वत्थामा येतो, असं पण मी त्यात ऐकलेलं आहे. किती खरं किती खोटं माहीत नाही. परंतु एक कठोर ती काही तपच म्हणायला लागेल त्याला. अशी परिक्रमा आपल्या नात्यातील, आपल्या गावातील तुकाराम फड यांची चिरंजीव गोकुळ यांनी केली. हे खरं म्हणजे आपल्याला अभिमानास्पद आहे. आणि म्हणूनच मी खरं म्हणजे एवढ्या 15 दिवसात जरा इकडे यायचं थोडंसं मला जमलं नाही, कारण मित्राला पेशंट माझ्याकडे असल्यामुळं
परंतु ह्या कार्यक्रमाला मात्र मी वेळात वेळ काढून आलो, कारण मला खरोखरच त्याचं कौतुक आहे की नर्मदा परिक्रमा पूर्ण करणं हे येरा गबाळ्याचं काम नाही. तेव्हा मी स्वतः 9 वर्ष ब्रह्मगिरीची मोठी प्रदक्षिणा केलेली आहे, परंतु ते सुद्धा आम्हाला किती कठीण होतं. ती साधारण 20-25-30 किलोमीटर वगैरे आहे, 30-35 किलोमीटर. आम्ही सकाळी 7ला सुरू करायचं, रात्री 9 वाजता संपायची. आणि अशा ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी करणं एक विशेष गौरवास्पद आहे. तो गौरव आपल्याला गोकुळगुरूंनी करून दिला. महाराजांनी, मी येता येता ऐकलं, महाराजांनी सांगितलं की खरी श्रीमंती कशात आहे, तर चांगले पुत्र जन्माला येणं, चांगली तीच